बैठक आयोजित करण्यात आलेली होती. काय सांगता? राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा नांदेडच्या वतीने आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष अजितदादा पाटील यांच्या नेतृत्वात हा संवाद दौरा महाराष्ट्रभर जात आहे. त्यांनी आज नांदेड येथे आलेले असता आम्ही त्यांचं उत्साहानं स्वागत केलेलं आहे. आणि मी नवीन जिल्हा अध्यक्ष असल्याकारणानं आजपासून खरी आमच्या पक्षाची आता नांदेड जिल्ह्यामध्ये काम चालू झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राष्ट्रीय समाज पक्षाला एक चांगला प्रतिसाद जनतेतून मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने युवक आघाडीच्या वतीने महाराष्ट्रव्यापी युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून युवा संवाद बैठक ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातली युवा संवाद बैठक घेतली. ह्या बैठकीचं एक उद्दिष्ट आहे की ह्या बैठकीच्या माध्यमातून नवीन तरुण पक्षाला जोडले गेले पाहिजेत. नवीन युवक हे पक्षाला जोडल्या गेल्यानंतरनं यांच्या माध्यमातून एक चांगलं संघटन उभं राहिलं पाहिजे. आज देशातील महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली म्हणजे जेनझींच्या माध्यमातून काय घडू शकतं हे देशानं पाहिलं. या देशामध्ये या तरुणांनी क्रांती घडवली म्हणजे क्रांती 2014ला घडवली होती. 2014ला ह्याच तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता देशातून राज्यातून उलथून टाकली होती आणि या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आणली. परंतु ह्याच भारतीय जनता पार्टीला गेल्या 12-13 वर्ष सत्तेची इतकी मस्ती आली होती की आमच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याचा कधी राजीनामा होईल असं वाटत नाही असं बिनधास्त सांगणारे मंत्री. आणि ह्याच लोकांना म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो. शिक्षणाच्या भ्रष्टाचारानंतरनं त्या तरुणांनी जे आंदोलन पुकारलं या आंदोलनानंतरनं देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाला जो राजीनामा द्यावा लागला हे खऱ्या अर्थानं तरुणाईचं यश आहे. त्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आणि ह्या राजकारणाच्या माध्यमातून देशाची समाजाची प्रश्नांच्या सोडवणूक करण्यासाठी लढा उभा केला.